हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सर्व? मी यशवंत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे सुकू अँड आशू. सो आज मी गावी आहे आणि आज महाशिवरात्री पण आहे. सो विचार केला की फॅमिलीला घेऊन देवळात जावं. सो आता आम्ही सगळे निघालो आहे. इथे बघा सगळे रेडी झालेत आणि आता गाडीने निघतो आहे आम्ही. आणि आपल्या घराची व्हिडिओ आलीच आहे, ती नक्की बघून घ्या. आणि आता आम्ही सगळे निघतो आहे. सो चला मग आता निघूया फटफट. आणि बेलीच्या वाडीला शंकराचं मंदिर आहे, सो तिथे जायचं आहे. सो चला. सो निघतोय आता. अश्विल गाडी चालवतोय आणि आतमध्ये माझी मम्मी बसली आहे, अश्विलची मम्मी बसली आहे, पप्पा उभे आहेत आणि चाललोय मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. आणि हे आपलं घर, हे काकांचं घर आहे आपलं, आणि हे इथे मागे नवीन बांधलेलं आपलं घर. सो आता आपण निघालो आहे मंदिरामध्ये निघालोय ना. शिव मंदिरमध्ये. महाशिवरात्री आहे ना आज. आज शिवचा बर्थडे आहे. देवाचा बर्थडे. हो. तर आत्ता आपण आलो आहे मंदिरामध्ये. मस्त अशी जागा आहे, इथे पाण्याची टाकी आहे. आणि आता जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊया बाबांचं. सो आता आपण आलो आहे आतमध्ये मंदिरामध्ये, बाबांच्या मंदिरामध्ये. बेलीची वाडी जवळ आहे हा. आणि हे बघा पूजा वगैरे झाली आहे. आपल्याला थोडा उशीर झाला यायला, बट मस्त सर्व झालं आहे. इकडे बाबांची पिंडी आहे मस्त. अन्वी, सर्वीकडे फुलं लाव. आमचं पाय पडून झालं. अश्विल पाय पडतोय. आणि हे खूप सुंदर मंदिर आहे शंकराचं, शिव मंदिर. आणि हे स्वयंभू मंदिर आहे ना आपल्या गावचं. मस्त आहे. बाहेर आज प्रोग्राम होता. बस बाप्पा बघतोय तुला. तर आता आम्ही प्रसाद घेतला आहे. प्रसाद काय आहे? कोकम सरबत आहे आणि साबुदाण्याची खिचडी आहे. अच्छा, छान लागतंय ना. आणि इकडे समोर मंदिर, स्वयंभू मंदिर. आणि आपले फॅमिलीवाले तिथे बसले सगळे प्रसादचा लाभ घेत आहेत. सो आता इथे हात वगैरे धुत आहे सगळे. आणि असं मंदिर आहे आपलं, स्वयंभू मंदिर, शिव मंदिर. आणि इकडे आपला संदेरीचा रस्ता हा वाला. आणि हा आपल्या गावाकडे जाणारा रस्ता. एकदम भलं मोठं असं वडाचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे. त्यांची सावळी खूप चांगली मोठी सावळी पडते आणि मस्त वाटतं इथे.
स्वयंभू महादेव मंदिर संदेरी. मस्त. आणि इकडे संदेरीचा डोंगर मस्त असा मोठा, मस्त वाटतं. इकडे मस्त ग्रामपंचायत कार्यालय आहेत संदेरीचे. आणि आता आपण निघायचं आहे घरी जायला. खूप मस्त वाटलं मंदिरमध्ये येऊन. आता निघूया आपल्या घरात. सो आता फायनली आपण निघालोय. का मम्मी पप्पा काका काकीला बाय बाय केलं. मम्मी पप्पा नंतर उद्या निघतील ना. मूड नव्हतं निघायचं पण निघायचं वाटत नव्हतं. खूप छान मस्त वाटलं 2 दिवस गावाला राहून. आणि आता निघालोय अश्विन ड्राईव्ह करतो. आणि आता आपण कुठे चाललोय? मुंबईला नाही चाललोय आपण. कुठे चाललोय मग? आपण अश्विनच्या गावाजवळून हरिहरेश्वर जवळच आहे 40 किलोमीटर. तर मग आजचा दिवस आम्ही आज संध्याकाळ तिकडे काढणार आहे, रात्र काढून. मग उद्या दर्शन करून सकाळी मग घरी. उद्या सकाळी पहाटे दर्शन करणार आणि मग घरी जाणार ईश्वरला. हा, काळभैरव बाबांचं दर्शन करून सकाळी पहाटे मग आम्ही घरी निघणार. हा, उद्या दुपारी वगैरे निघू. दुपारी निघू. हो, सकाळी वगैरे दर्शन झालं की. बाय करायला असं मन वाटत नव्हतं निघायला. निघायची सगळे टाटा टाटा करत होते. आज छान वाटत होतं. नवीन घर बनले तर माझी तर अजिबात इच्छा नव्हती निघायची. छान वाटत होतं. 2 दिवस घरात राहिलो आपल्या. तुला यायचंच आहे आता सारखं. हा, मी ते येणारच आहे. मला शनिवार सुट्टी भेटली की मी येणार लगेच. 2 दिवस राहणार. अश्विन लगेच बस पकडेल आणि येत राहील गावी. मी आता आरामात येईन. मस्त ना. सनसेट व्हायला आलाय पूर्ण. रोडच चांगला आहे. आणि आपण समुद्राच्या साईडला चाललोय ना. तिथे असा मस्त सनसेट दिसेल. पण जाता जाता अंधार नाही झाला पाहिजे. अंधार तर होणार आहे आपल्याला. थोड्या वेळात आता होईल सनसेट. हो, आता आपण फायनली आलो आहे हरिहरेश्वरला. किती डोंगर वगैरे पार केले. किती डोंगर होते. 40 किलोमीटरचा रस्ता होता. खूप मोठा रस्ता होता तो. आणि फायनली आपण आलोय हरिहरेश्वरला. मस्त. सो छान. तर आता आपण फायनली आलोय. आणि हे लोक हॉटेलमध्ये नेहमी येतात त्या जागी विचारायला आलोय ना. विश्रांती करून तिथे विचारायला आलेत रूम अवेलेबल आहे का. आपल्या मंदिराच्या जवळच आहे. इथून 2 मिनिटावर मंदिर आहे. आणि बघा सगळी लाइटिंग वगैरे लावले मस्त सजवलंय आहे ना. आणि फायनली आपण जी रूट आपण नेहमी बोलायचो त्या रूटने असेल रोड इकडून पुढून आपल्याला जायचं होतं. एक्सपिरियन्स करत आलो. मध्ये एकदम सन्नाटा झालेला, मध्ये एकदम लाईट्स वगैरे होत्या. तर बरं वाटलं ना. मस्त. दीड पावणे 2 तासात आलो. येस, मजा आली. पण एक नवीन एक्सपिरियन्स भेटला आपल्याला त्याच बहाने है ना. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आपण पोचलोय. काल रात्री ॲक्च्युली यायला उशीर वगैरे झाला. त्यानंतर सर्व आटपणं वगैरे जेवायला बाहेर गेलो. सो त्यामध्ये ऑलमोस्ट रात्री आपल्याला किती वाजला. रात्री आपल्याला 10, 10:30, 11 झालेले. हां, आणि रात्री 12 वाजता बाबांची पालखी पण गेली. आमचं नशीब होतं. आम्हाला हरिहरेश्वर बाबांची पालखी होती इथे. काल महाशिवरात्री होती म्हणून ती बघता नंतर मग झोपून होते. आता आज व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आहे. सो आता ही व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आमची दिवसभराचं देवदर्शन झालं सकाळी. आणि नंतर मग तिथून आम्ही हरिहरेश्वरला निघालो.
सो ती पूर्ण जर्नी होती. सो आय होप तुम्हाला ती व्हिडिओ आवडली असेल, आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. आणि आज आपली हरिहरेश्वर फिरायचं पण आहे. सो हां. त्याची एक आपण सेपरेट व्हिडिओ पूर्ण बनवतोय. हरिहरेश्वर मंदिराची आणि आपण सगळं काय Yes. काय फिरतो सो त्याबद्दल. चला मग, बाय बाय. बाय बाय.